नमस्कार, मी अक्षता. तुम्ही पाहताय सकाळ. 10 दिवसांच्या उत्सवानंतर आता अनंत चतुर्दशी आज आहे आणि पुण्यातल्या गणेश विसर्जन मिरवणुकीला जे आहे ते सुरुवात झाल्याचं पाहायला मिळते. आता मी आहे अलका टॉकीज चौकात म्हणजे टिळक चौकामध्ये. या ठिकाणी पुण्यातील मानाचे 5ही गणपती असतील किंवा पुण्यातले सगळेच जवळपास मंडळ जे आहेत या चौकामध्ये येतात आणि इथून पुढे गणपतीचं जे आहे ते विसर्जन होतं. आता या चौकामध्ये विसर्जन मिरवणूक अर्थातच जे आहे ते आकर्षण असणार आहे, परंतु एका पोस्टरनं जे आहे ते लक्ष वेधण्याचं पाहायला मिळतं या पुणे गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये. माझ्या पाठीमागे आपण पाहू शकतो की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांचा एकत्रित असा फोटो असलेला बॅनर आहे. त्याच्यावरती असं लिहिलेलं आहे की महाराष्ट्र हितासाठी राज उद्धव एकत्र यावेत ही श्रींची इच्छा. मनसैनिक असतील किंवा शिवसैनिक असतील, गेल्या अनेक दिवसांपासून आपण पाहिलं जेव्हा शिवसेनेमध्ये फूट पडली, शिवसेनेचे 2 गट पडले, तेव्हापासूनच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यावेत अशी इच्छा जी आहे ती शिवसैनिकांनी आणि मनसैनिकांनी बोलून दाखवली होती. परंतु लोकसभा निवडणूक झाली, विधानसभा निवडणूक झाली, या दोन्ही निवडणुकीमध्ये हे दोन्ही बंधू एकत्र आले नाही. परंतु आता गरज भासली तेव्हा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावरती ही दोनही बंधू जे आहेत एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. मधल्या काळामध्ये काही दिवसांपूर्वीच दोघांनी एकत्र सभा सुद्धा घेतली होती आणि तेव्हापासूनच आम्ही एकत्र आहोत, आम्ही एकत्र निवडणुका लढवणार असं ठरवल्याचं पाहायला मिळालं होतं. आणि आता पुन्हा एकदा पुण्याच्या गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये या बॅनरनं जे आहे ते लक्ष वेधल्याचं पाहायला मिळतंय. शिवसैनिक असतील आणि मनसैनिक असतील या दोघांच्या मनातील एकत्र भावना ज्या आहेत या पोस्टरमधून पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्र हितासाठी राज उद्धव एकत्रित यावे ही श्रींची इच्छा असं या पोस्टरवरती लिहिल्याचं जे आहे ते पाहायला मिळतंय. त्याच्यामुळे आता गणपती पावतो का राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेना आणि मनसैनिक काय जादू करतात हे पाहावं लागेल.